नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. केंद्र शासनाने शहरी भू अभिलेखांचे डिजिटायझेशन करण्यासाठी देशातील 152 नगरपालिका नक्षा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू केलाय. राज्यात बारामतीसह 10 नगरपालिकांचा या उपक्रमात समावेश असून बारामती नगर परिषद क्षेत्रात मंगळवारपासून या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहराच्या हद्दीतील 52 चौरस किलोमीटर भूभागांचे सर्वेक्षण या अंतर्गत करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक परिपक्व होऊन काढणी सुरू झाली आहे. त्यासोबतच आता 64,000 हेक्टरवर उन्हाळी धान लागवडीला प्रारंभ झालाय. गेल्या 2 आठवड्यांपासून उन्हाची तीव्रता वाढल्यानं पाण्याची गरज सुद्धा वाढली आहे. मात्र अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून केवळ 8 तासात शेती कशी पिकवायची असा प्रश्न उपस्थित होतोय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठीची कल्याणकारी योजना असून भाजप सरकारने या योजनेतून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले असून लवकरच या योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच माहिती दिली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यकानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास घडली आहे. कार्यालयात कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. योगेश शिवराम सोनवणे असे आत्महत्या केलेल्या कृषी सहाय्यकाचे नाव आहे. नरवाड मिरज येथील निवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष कोळी यांनी 40 आर क्षेत्रावर सेलम या वाणाच्या जातीची लागवड केली आहे. केवळ 9 महिन्यात देशी गाईच्या मलमूत्रावर हळद पिकवून शेती कशी परवडते हे दाखवून दिलंय. रासायनिक खतांपासून अलिप्त ठेवून देशी गाईच्या मलमूत्रावर शेतीचा पोत कायम राखलाय. रासायनिक खतांचा वापर न करता कीटकनाशक औषधांनाही दूर ठेवलंय. बांबुळगाव येथील सुधीर चव्हाण यांचा नगदी पिकांची शेती करण्याचा अनुभव मोठा ठरलाय. पारंपरिक पिकांची लागवड सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळलेल्या सुधीर चव्हाण यांनी केवळ 1.5 एकरामध्ये रताळ्याचे उत्पादन घेत लाखोंचा नफा कमावलाय. रताळ्याची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम मातीची योग्य तयारी करणे आवश्यक आहे. नांगरणी करून रोटावेटरने माती 2 ते 3 वेळा नांगरल्यानंतर रताळ्याची रोपं लावली जातात. लागवडीपासून 120 ते 130 दिवसांत कणत तयार होतात असे सुधीर चव्हाण यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा प्रतिष्ठेचा स्कॉच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्याबरोबरच महावितरणाच्या सौर ग्राम योजनेला स्कॉच रजत पुरस्कार मिळालाय. महावितरणाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार स्वीकारलाय. समुद्रमार्गे पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब ऑस्ट्रेलियात पोहोचले. पहिल्या टप्प्यात सुमारे 5.60 टन आणि दुसऱ्या टप्प्यात 6.56 टन अशा पद्धतीने एकूण 12.26 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. तब्बल 39 दिवसांचा प्रवास या डाळिंबानं केलाय. भगव्या वाणाचं हे गुणवत्तापूर्व डाळिंब ऑस्ट्रेलियन ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.